सर्वप्रथम सर्वांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर नमस्कार माझ्या भावांनो, कसं काय चाललंय? पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खतरनाक असं स्वागत. सकाळी लवकर आवरून बिरून दुकान बिकान उघडून मी इकडे आलो तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पाया पडण्यासाठी. नंतर तहसीलदार मॅडम पण आल्या होत्या, त्यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीचं पूजन बी करण्यात आलं. तर सर्व मान्यवरांच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीचं पूजन ते करण्यात आलं होतं. नंतर हार ते चढवण्यामध्ये आला होता. आजचा दिवस म्हणजे माझ्यासाठी खूप खास म्हणून मस्तपैकी मी फटाके बिटाके वाजवायला गेलो होतो. पेटाने गेले ती कसं तरी आपलं डबल ट्राय केलं, म्हणलं आता काय आता अवघडचं पेटानंच गेले म्हणून आपलं आणखीन डबल ट्राय केलं, पण आणखीन काय होईनच गेलं. लास्ट आपण ट्राय पण डोंट काय असा विषय झाला आणि असं वाजून गेलं एकदम फटाफट फटाके वाजून गेले. ते पण म्हणलं असं नका तुला ट्राय केले, आता मला वाजवावंच लागेल म्हणून पटकन वाजवून घेतलं. पण आता काय म्हणलं, आता संध्याकाळी एकदम मस्तपैकी ब्लास्ट आहे म्हणून मी आधी पहिले दुकानामध्ये आलो, मस्तपैकी बसलो, कपडे बिपडे एकदम सगळं पिवळं होतं. आज सगळं काय एकदम पिवळं आज सगळं अंगावर सोनं होतं माझ्या. तर म्हणून मला आधी थोडं दुकानामध्ये बसून जावं, 5 वाजता वापस जायचं होतं जयंतीकडं. म्हणून थोडं जरा दुकानामध्ये बसलो, म्हणलं आता जरा इथं आराम करून घ्यावा, संध्याकाळी नंतर अंगठी लयच दुखणार आहे आपलं, कारण लय मोठा बिग ब्लॉग होता. तुम्हाला बघून ती लय मस्त वाटणार आहे. पुढचा ब्लॉग सगळं तुम्ही कंटिन्यू बघा, तुम्हाला सगळं समजून जाईल. म्हणून मी आलो, बघतो तर काय मस्तपैकी डीजे येऊन बसला होता, बेंजो. हे जरा यूट्यूब दिसलं, म्हणलं आज जरा बेंजो फेमसच दिसतंय, म्हणलं आता खतरनाकच वाजन आहे बेंजो. आणि इथं आपलं आलो, इथं आपला नवरदेव पण बसला होता. त्याला म्हणलं आता जरा नाचाच लागतोय, तुझ्या जरा लग्नामध्ये नाचता आलं नाही म्हणून आता इथं खतरनाकमध्ये असं नाचायचं आहे आपल्याला. नाचण्याच्या आधी तुम्हाला एक मस्त सांगू का, एकदम मस्त असा विषय होता आपला, लय मस्त होतं, तुम्ही फक्त बघा. आणि 2-2 मॅच लावल्यात, काहीतरी विषय असेल म्हणूनच लावला असेल ना, तर तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये, तुम्हाला सगळं काही कळेल. लय म्हणजे असलं खतरनाक ना, तुम्ही म्हणता ना भाई तुझा आजचा ब्लॉग म्हणजे लय खतरनाक होता. म्हणजे एक डीजे आपला नाचायला होता, एक डीजे काय आहे तुम्हाला सगळं पुढे समजलंच. आता हे माणूस नाचत होता, त्याला म्हणलं लागा तू सरक बाजूला बाबा, आधी ती माणसांनी येऊ दे, ते म्हणाला का मला नाचू दे बाबा, नंतर नाचायला भेटायचं नाही. हे तुम्हाला म्हणलं का नाही, लय मोठा विषय हो. कालची टीम होती हो, ती लय म्हणजे अघोरी, म्हणजे त्यांचा डान्स ती लय मस्त होता. मग इथं आपलं मस्तपैकी पहिलं डीजे ती त्यांचं गाणं ती लावण्यासाठी आणला होता. आणि ते बघा नंदी महाराज कसले मस्त दिसतात, म्हणजे मला बघूनच लय भारी वाटलं. आणि सगळेजण यांच्या फोटो काढत होते, कारण त्यांनी महादेवाचं वेशभूषण धारण केलेलं होतं. पण आता हे आलो होते सगळे अघोरी, ती अघोरीसारखेच होते सगळे. यांनी डोक्याला लावले ना, तुम्ही पुढे विषय सगळं समजेल. आता त्यांनी सगळं महादेवाला त्यांचं मांडलं होतं. आता त्यांचा कार्यक्रम थोड्याच वेळा सुरू होणार होता. त्यांचा डान्स बी एवढा मस्त होता आणि एवढं मस्त भारी वाटलं ना, लय खतरनाक वाटलं. पब्लिक असली जमली भाई, सांगू शकत ना, एवढी मोठी पब्लिक जमली होती, असली खतरनाक ना. अख्खा आमचा स्टँड सगळा पॅक झाला होता, एवढी म्हणजे एवढी गर्दी जमली होती ना, अख्खा स्टँड सगळा आमचा पॅक झालेला होता. आणि आमचा भाऊ तेवढाच ही पण आलेला होता. हो, कुठंही बघा तुम्ही, कुठंही बघा नुसती गर्दी. आणि त्यांचा कार्यक्रम थोडा वेळ सुरू बी झाला होता. पहिली नंतर महाकालांची आरती करून घेतली, म्हणजे महादेवाची आरती करून घेतली. त्यांची आरती करण्याची पद्धत बी वेगळी होती हो. अशी कशी आरती म्हणलं काय किंवा बघून म्हणलं बाबा कार्यक्रम एकदम खतरनाक, आरती भारी म्हणल्यावर कार्यक्रम एकदम खतरनाकच होता. डमरू बिमरू वाजून मस्तपैकी आणखीन आरती काय त्यांची चालूच होती, संपलेली नव्हती. पण आणखीन त्यांची आरती बिरती चालूच होती. कार्यक्रमाला सुरुवात झाली होती आणि यांचा असा डान्स होता ना, म्हणजे डान्स बघूनच एकदम ही होणार होती. कवट्याची माळ घातलेली होती, काय भाई म्हणतो. आणि आणखी तुम्हाला काय सांगतो, गर्दी तेवढीच नव्हती. नंतर डीजेवर जाऊन बसले माणसं, खाली जागा पुराने गेली म्हणून सगळे डीजेवर जाऊन बसले. वा भाई म्हणलं. आणि असलं काय डोक्याला लावलं होतं का की तिने जाळच लागला होता भाई. म्हणलं अरे असलं कसलं आगळ्या वेगळा स्टंट आहे बाबा ही. म्हणलं ह्यांना काय होत नसतं, कारण महाकालचं ह्यांनी करायला म्हणल्यावर ह्यांना काय कालो की काल महाकाल आहे ती म्हणजे विशेष हार्ड आहे. आणि ह्यांनी तोंडावरचा मेकअप असा केला ना, त्यांनी थोडं कोणत्या लहान लेकरापाशी बाईपाशी गेले की सगळे घाबरून टाकायचं. ही नंदी महाराजच्या देवर चढले होते, त्यांचा स्टंट बी एवढा मस्त होता म्हणतो ना. ही आग लावली त्यांना थोडासा त्रास होत नव्हता, कारण त्यांची प्रॅक्टिस बी एवढी होती. मेन गोष्ट त्यांच्या मागं आपल्या महादेवांचा आशीर्वाद होता. नंतर असला भयंकर स्टंट ना, त्यांनी काय ते आगीचं लावलं होतं काय किंवा. आणि आता तर ह्याच्यामध्ये ही पोरग असं झोपलंय ना, असं वाटायला लागलं होतं यार बाबा ह्याला झालं बिलं काय किंवा. पण ह्यांच्या ते डान्समध्ये ह्यांचा ते कार्यक्रमामधला मोठा स्टंट होता ती बाई, तुम्हाला खोटं नाही सांगत, ती स्टंट वाटतच नव्हता. असं वाटत होतं ती सगळे आघोरी चालले, त्या आघोरींचा ते कार्यक्रम चालू आहे. म्हणजे असं वाटतच नव्हतं की ते काय कार्यक्रम आहे. मला असं वाटत होतं की रिअल आघोरी आलेत, रिअल आघोरींचा सगळं हे कार्यक्रम चालले ह्याच्यावर नंदी बैलावर. आणि आता तर काय नंदी बैलात बी आग चालली, यांच्या डोक्यावर उभी चालली. बाबो म्हणलं काय भाऊ, आजचा कार्यक्रम म्हणजे एकदम आपल्या अविस्मरणीय राहणार आहे. अहिल्यादेवी जयंतीच्या कार्यक्रमाच्या दिवशी ना ही असलं खतरनाक होतं ना सगळंच. आणि आता जरी असली आग लागली होती ना, ही आग नव्हती, ओम काढलं होतं त्यांनी. त्या आगेमधनं ओम नाव काढलं होतं. आता ओम नाव काढले ना, आणखी थोडं पुढे गेलो, आणखी थोडं पुढच्या चौकात गेलो, आता ह्याच्यामध्ये त्रिशूल काढला होता. बाई म्हणलं असला खतरनाक कार्यक्रम होता ना, लय मजा आली. तिचा का जाऊ देव. आता आपलं लुक कसं दिसते एकदम, आपण सोनं म्हणजे सगळं सोनंच होतं आपल्या अंगावर. कसं दिसतं तेवढं मी मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये. धन्यवाद, बाय बाय.